इथं पण हिंज असं आहे बघा, असं चालेल. याचं नाव घ्या ABCD. 2 मीटर, 3 मीटर, 2 मीटर. ओके. मला म्हणलेलं आहे EI कॉन्स्टंट. इथं प्रश्न घ्या, कॅल्क्युलेट डिस्ट्रीब्युशन फॅक्टर. EI कॉन्स्टंट. ओके. EI काय आहे? कॉन्स्टंट. बरं आता काय करणार, चला टेबल बनवा. जॉइंट मेंबर के ऑफ मेंबर समेशन ऑफ के डिस्ट्रीब्यूशन फॅक्टर. जॉइंट काय ABCD. काही भिंगरी नाही आहे, एकच जॉईंट राहील. ते एक जॉईंट होता, सरळ सरळ पी लिहिला मी, बरं का. आता मेंबर बघा, तुम्ही मला सांगा ए जॉईंटला किती मेंबर जुडले? तुम्ही म्हणणार एकच जुडला आहे AB, बरोबर की नाही? एकच जुडला आहे AB, झालं काम त्याचं. पण बी जॉईंटला किती जुडलेत सांग बरं. बी जॉईंटला किती मेंबर जुडलेत? नाही ना, बीला साबास, 2 आहेत. याचा अर्थ काय आहे? BA आणि इकडे कोणता आहे? BC. असे 2 मेंबर जुडलेले आहे. सीला कोण कोण जुडला आहे? CB CD. तो CB आणि CD झाला त्याचं काम. आणि डीला कोण जुडला आहे? फक्त DC. CD किंवा DC उलट सुद्धा लिहिलं तरी चालेल. ओके. या पद्धतीने झालंय. लक्षात घ्यायचं, जेव्हा बीमची उदाहरणं सोडवणार तुम्ही, ते एंडवाले जे असतात ना इकडचे, इथं काही येत नाही. काय येतं? डॅश 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 डॅश. ओके का? असं डॅश 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 येऊन जातं. आता तुम्ही इथे या, चला बीवर उभा राहा. बीवर उभं राहा. बी आहे ना, BAचा मिनिंग काय होतं? बीवर उभं राहा, एकडे बघा. मग बीवर उभं राहा, एकडे बघा, कोण सापडला? फिक्स. बीवर उभं राहा, इकडे कोण सापडला? फिक्स. फिक्स म्हणजे काय? 4EI/L. 4 ठीक आहे, EI बी ठीक आहे, पण L किती आहे त्याचा? 2 मीटर. तो 4/2 म्हणल्यावर किती? 2 EI. आता BC बघा, बीवर उभं राहा, सीकडे बघा, कोण दिसतोय? हिंज. अजून सांगतो, मध्ये जर का हिंज असेल तर मधला हिंज फिक्स सारखं काम करतो. मधला जो हिंज ना, तो फिक्स सारखा दिसायला जरी हिंज असला तर लिहून देतो, मधला हिंज फिक्स सारखा काम करतो. लक्षात राहू द्या, फिक्स सारखा काम करतो. याचा अर्थ असा निघून येईल की इथं बी मला बीवर उभं राहून सीकडे बघतोय, तो मला हिंज दिसतोय, पण तो मधला हिंज आहे म्हणून तो फिक्स आहे. म्हणून काय घ्यावं लागेल? 4EI/L. 4 ठीक आहे, EI बी ठीक आहे, पण L काय? 3. 4/3 म्हणजे 1.33. 2 घर फिक्स केले असतील तर. CB आता बघा पुढे हा जॉईंट झाला बरं का. बी जॉईंटचं काम झालं. आता सी जॉईंटला आहे. सी जॉईंटवर काय करायचं? सीवर उभे राहा आणि बीकडे बघा. सीवर उभं राहा, बीकडे बघा. मधला हिंज आहे हा, काय? मधला हिंज. मधला हिंज काय असतो? 4EI/L. 4 ठीक आहे, EI बी ठीक आहे, पण L किती याचा? 3. याचा अर्थ 1.33 EI. पुन्हा सीवर उभा राहा, डीकडे बघा, कोण दिसतो? हिंज, पण हा एंडचा हिंज आहे. उत्तर काय राहील? 3EI/L. समजताय का नाही तुम्हाला? मधला हिंज राहिला तर कसं करणं ते लक्षात राहू द्या. 3 तर ठीक आहे, EI बी ठीक आहे, पण L किती? लांबी किती त्याची? 2. 3/2 म्हणजे 1.5 EI. 1.5 EI. आता मला करायची बेरीज, पण लक्षात घ्या, बेरीज होते जॉईंटची. तुम्ही सगळ्यांची बेरीज नाही करू शकत. बी जॉईंट आहे ना, तर फक्त बी जॉईंटची बेरीज होईल. सी जॉईंटची बेरीज होईल. इकडचे ते खतम झाले, इकडचा काही विषय राहील. 2 + 1.33. 2 EI + 1.33 EI. 3.33 EI. इथे काय? 1.33 EI + 1.5 EI. किती आन्सर दिले? 1.33 + 1.5. नाही, पूर्ण नाही करता येणार दादा. बी जॉईंट आहे, सी जॉईंट अलग आहे. जॉईंटची करायची किती? 2.83 EI. याच्या अगोदर आलेला आहे 2.83. ठीक आहे. हां, आता डिस्ट्रीब्युशन फॅक्टर काढायचं आहे. समेशन काढला, मग समेशन कसं करणार? आता बघा, 2 / 3.33 काही सांग. 2 / 3.33. 3.33 किती आला? 0.60. हा झाला 0.60. मग आता हे कसं काढणार? 1.33 / 3.33. 3.33 0.40. आलं काय? ते तोंडी कळत होतं की बी जॉईंटला दोघांची बेरीज काय आली पाहिजे? 1. हा 0.60, हा 0.40 राहणार. सी जॉईंटला या 1.33 / 2.83.
2.83 हां 0.47 इकडे या इकडे 1.5 जोड बाय 2.83 जोड बाय 2.83 किती झालं साधी सरळ लॉजिक आहे हा 0.47 असेल तर हा किती असेल कारण की जोडची ना 0.53 झालं उदाहरण सॉल्व असं बी उदाहरण